विक्रम गायकवाड म्हणजे कोण होते? तर विक्रम गायकवाड ज्यावेळेला त्यांच्या करिअरच्या पीकला होते, म्हणजे ते कायमच पीकला होते. तर त्यांचा प्रवास असा ते यत्र तत्र सर्वत्र होते. म्हणजे म्हणजे श्याम बेनेगलांना सुद्धा विक्रम गायकवाडच लागायचे. त्याच्यानंतर राकेश मेहरांना सुद्धा विक्रम गायकवाडच हवे असायचे. संजय लीला भन्सालींना सुद्धा त्यांचीच गरज लागायची. राजकुमार संतोषींना सुद्धा तेच लागायचे. म्हणजे विक्रम गायकवाड असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी अमिताभ बच्चनजींना अशी दाढी ठेवायला आणि ती परत खाकीसाठी ती काढायला प्रवृत्त केलेला माणूस सुद्धा तोच होता. आयडेंटिटी त्यांनी तयार इतका मोठा माणूस. आणि माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा माणूस मला रोज शूटिंग संपल्यानंतर 2 तास गप्पा मारायचा, माझ्याशी दिलखुलासपणे गप्पा मारायचा. आता विक्रम गायकवाडांचीच पुढची जनरेशन म्हणजे त्यांची शिष्यांची पुढची जनरेशन म्हणजे श्रीकांत देसाई वगैरे. तर श्रीकांत देसाई मला अजूनही आठवतं की श्रीकांत देसाई हा त्यावेळेला मकबूलमध्ये असिस्टंट म्हणून आलेला. ते जेव्हा रक्त वगैरे लागायचं तेव्हा तो बिचारा असिस्टंट म्हणून गपचूप मागे उभा असायचा. तोच श्रीकांत देसाई आता नॅशनल अवॉर्ड छावासाठी नॅशनल अवॉर्ड घेतलाय त्याने. त्यावेळेला समीर चंदांना जे असिस्टंट होते अमित रे आणि सुब्रतो दत्ता, ते आता पद्मावत वगैरे सारखे मोठे मोठे चित्रपट करून नॅशनल अवॉर्ड घेत आहेत. तर ही जी सगळी माझी मित्रमंडळी आहेत त्यांच्याबरोबरच मी वाढलोय. आणि बेसिकली कला हाच एक आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. मग ते बजेट काही असू देत, मग तो चित्रपट काही असू देत आणि काही कलाकृती असू देत, आम्ही आमच्याकडून जे बेस्ट देऊ शकतो ते देतो आणि मग जे काय ठरवायचंय, जे काय व्हायचं ते. पण हे सगळ्याचं क्रेडिट मला असं वाटतं की हे जे सगळे आयुष्यभर मला जे काय गुरुतुल्य व्यक्तिमत्व सापडली, कारण का ती मला गरजेची पण होती. कारण का मी कुठलंही तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही, ना कॅमेराचं घेतलंय ना दिग्दर्शक म्हणून घेतलंय. तर मला म्हणून या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं. मला एका कॅमेरामॅनसाठी एक स्क्रिप्ट किती महत्वाची आहे, मग तुम्ही ते कसा विचार करता त्याबाबत? कॅमेरामन म्हणून काम करताना, सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना मला असं वाटतं की मी थोडंसं इतरांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा DOP आहे, कॅमेरामन आहे. कारण का मला असं वाटतं की दिग्दर्शकाची गोष्ट ही सगळ्यात महत्वाची असते आणि ती सगळ्यात वरच्या पायरीवर असते. एक DOP म्हणून तुम्ही कायम तुम्ही दुसऱ्या पायरीवर असता आणि असायलाच पाहिजे, मेंटली सुद्धा. कारण का तुमचे लाइटिंग, तुमचे शॉट टेकिंग हे सगळं बाजूला राहतं. तुमची गोष्टीसाठी तुमचं टेक्निक हे तितकं परिणामकारक आहे का याचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत जर विचारलं म्हणजे तुम्ही सांगायचं झालं तर मला जेव्हा लोक म्हणतात क्या लाइटिंग किया, क्या शॉट लिया, तेव्हा मला असं वाटतं की मी चुकतोय. कारण का माझ्या डायरेक्टरच्या गोष्टीपेक्षा माझं टेक्निक वरचढ नाही झालं पाहिजे. मी नेहमीच दुसऱ्या पायरीवर राहून काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तेच एका कॅमेरामनचं कर्तव्य आहे, तीच त्याची जबाबदारी आहे की तुमची गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असली पाहिजे, ना की तुमचं स्वतःचं टेक्निक. म्हणून मी जे काही शूट करतो ते नेहमी इनव्हिजिबल कॅमेरा, म्हणजे माझी टेक्निक मी त्याच्यातच माझं स्वतःचं हे मानतो, प्लस पॉईंट समजतो की मी जेव्हा शूट करतो तेव्हा मी अजिबात माझं टेक्निक हे माझ्या डायरेक्टरच्या गोष्टीला ओव्हरपॉवर करू देत नाही. ते मला खूप महत्वाचं वाटतं. नाही, मी ते स्वतः अनुभवले. कारण तुम्ही सासवडला आलता चांगावडेश्वर मंदिरला, महात्मा फुलेंवरती एक फिल्म होती बघा. बरोबर. संतोष पुटाने त्याचे आर्ट डिरेक्टर होते. बरोबर. ते केलं होतं, ते काम पाहिले मी. डांगडिंग नावाचा एक सिनेमा आपण मध्ये एकत्र केला. त्यानंतर आता हे राजमाता जिजाऊ, बरोबर, ती फिल्म केली होती की आता लक्ष्मी मरियम आपलं चालू आहे.